नाशिकचे धुलीवंदन का आहे खास? काय आहे नाशिकची 300 वर्ष जुनी परंपरा? जेव्हा संपूर्ण भारतभर होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळत असता तेव्हा नाशिक एक वेगळी परंपरा जपत असतं, ती म्हणजे वीराची प्रथा. आता वीर नाचवणे म्हणजे काय? अंगाला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून वीर का नाचवतात? मला गर्वाने सांगावं असं वाटतं की नाशिकमध्ये होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे तिन्ही सण वेगवेगळ्या रीतीने साजरे केले जातात. ते कसे हे आपण बघूया. इंडिया रायझिंग स्टुडिओ अंतर्गत नाशिक गाथामध्ये सादर आहे वीराची गोष्ट. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे सदन गवळी नावाचे व्यक्ती राहत होते. दुग्ध व्यवसाय करत होते आणि अंगी खंडेरायांची कट्टर भक्ती होती. त्यांना स्थळ चालून आलं. घरात लग्नाची बोलणी झाली आणि काय बघता बघता लग्नही ठरलं. लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर लग्नाच्या 5 दिवस आधी त्यांना हळद लागली गेली. अंगाला हळद लागलेली असताना सवयीप्रमाणे दूध घालण्यासाठी सोबत कावड आणि शिदोरी घेऊन तळेगाव जानोरी भागात गेले. त्यांच्यासोबत त्यांचा वफादार कुत्रा देखील होता. अंगावरती लग्नाचे दागिने बघून चोरांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला. चोरांशी त्यांचे आणि कुत्र्याचे 2 हात देखील झाले. पण या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा अंत झाला. शेवटी कुत्रा वफादार होताच. कुत्र्या मालकाला निश्चित पडलेलं बघून रक्ताने माखलेलं गाथोडं कुत्र्याने उचललं आणि घराकडे धाव घेतली. घरच्यांचा इथे सगळं बघून थरकाप उडाला. घरच्यांनी कुत्र्याचा पाठलाग केला असता त्यांना मृत अवस्थेतील शरीर सापडले. ते विधी करून परतत असताना वेशीमधून मध्ये येताच एक चमत्कार त्यांना बघायला मिळाला. खंडेरायाची पूजा करताना महाराजांची हुबेहूब प्रतिमा त्यांना दिसू लागली आणि बोलू लागली की जो कोणी माझी इच्छा पूर्ण करेल त्याचे गाराणे मी नक्की ऐकेल. तो दिवस होता फाल्गुन कृष्ण प्रतिपदेचा, अर्थातच धुलीवंदनचा. एकांना तसा अनुभव देखील आलेला आहे. हळद लागल्यानंतर लग्नाची इच्छा अपूर्ण राहिलेले बाशिंगवीर, लग्नाच्या मंडपात दाजी म्हणून मिरवणारे दाजीबावीर, लग्न करू इच्छिणाऱ्यांनी बाशिंग, तर अपत्य प्राप्तीसाठी पाळणा त्यांना अर्पित केला जातो. एवढंच नाही तर महाराष्ट्रीयन घरातल्या पूर्वजांचा टाक घेऊन घरापासून जी जी होळी तुम्हाला भेटेल त्या होळीला फेरी मारून मग गंगेवरती येऊन त्या टाकाला आंघोळ घालण्याची प्रथा देखील आहे. नाशिक मधून महत्वाचे 4 वेग निघतात. पावडे गल्लीतून भागवतांचा, बुधवार पेठेतून बेलगावकरांचा, जानोरी गावाचा आणि येसाजी महाराज मोरेंचा. इंडिया रायझिंग स्टुडिओ अंतर्गत नाशिक गाथामध्ये तीर्थक्षेत्र नाशिक बद्दल आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विशेष अशी माहिती.